काल 11:15 केव्हा वाजले हे सुद्धा कळालं नाही। आणि कथेची ही एक वैशिष्ट्य असतं की एकदा जर तुमचं मन कथेमध्ये रमलं की तुम्हाला संसाराचा सुद्धा काय पडतो, विसर पडतो। आणि पडायला पाहिजे। आपल्याला संसाराचा विसर पडत नाही म्हणूनच आपल्यावर ही परिस्थिती आहे। सुंदर अशा पद्धतीने काल आपण देवादिदेव महादेव यांच्या विवाह महोत्सवापर्यंतची कथा आपण बघितली। आपण बघितलं सज्जन हो की पार्वती मातेने सुद्धा त्या देवादिदेव महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी खडतर अशी साधना आपल्या जीवनामध्ये केली। आणि परिणाम स्वरूप शिवजींना प्राप्त करून घेण्याकरता अनेक सप्तऋषींनी सुद्धा त्या भगवतीची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला। पण सर्व परीक्षांमध्ये ज्यावेळेस पार्वती माता उत्तीर्ण होतात त्यावेळेस सगळी सप्तऋषी देवादिदेव महादेव यांना प्रार्थना करतात की हे देवादिदेव महादेव, आता तुम्ही लवकरात लवकर या पार्वती मातेसोबत काय करा, वांग निश्चय करा। कारण तुम्ही जोपर्यंत या पार्वती सोबत विवाह करणार नाही तोपर्यंत या तारकासुराचा वध होणार नाही। आणि या तारकासुराच्या आतंकापासून आम्हाला वाचवण्यासाठी प्रभू तुम्ही लवकरात लवकर पार्वती मातेसोबत वांग निश्चय करावा, पाणी ग्रहण तुम्ही त्या पार्वतीचं करावं, असा भाव सर्व देवतांनी ज्यावेळेस भगवान शिवजींच्या समोर प्रगट केला, शिवजींनी सर्वांचं भूमिका मान्य केली आणि शिवजींना आता विवाहाची तयारी करण्याकरता प्रारंभ केलेला आहे। इकडे पार्वती मातेची तयारी होते, शिवजींची सुद्धा तयारी करते, सर्व देवता स्वतःची तयारी करतायत, पण मात्र शिवांना कोणी तयार करत नाही। त्यावेळेस सर्व शिवगण एकत्रित येतात आणि समस्त शिवगणांनी देवादिदेव महादेव यांना सजवायला प्रारंभ केला। आता काल आपण बघितली कथा, जे सगळे भूतगण होते, या भूतगणांनी देवादिदेव महादेवाला कसं सजवलं मी काल तुम्हाला सांगितलं। डोक्यावरती काय तयार केला, सगळे नवरदेव आपल्या डोक्यावर फेटा घालतात, पण शिवांच्या डोक्यावर काय आहे, जटा आहे। आणि त्या जटांचाच काय केलेला आहे, मुकुट केलेला आहे। शिव ही शंभुगण करही श्रृंगारा, जटा मुकुट आई मोर सवारा, कानन कुंडल पहने प्यारा, तन विभूति की पटहारा। सज्जनो हो, बघा ना तुम्ही काय वैशिष्ट्य आहे। शिवांसारखा नवरदेव जगाच्या पाठीवर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही, जसे शिवजी आहे। पण मग शिवजी अशा पद्धतीची तयारी का करतात, का शिवजी एका आपला जसा नवरदेव असतो तशा पद्धतीने शिवजी का सजत नाही, शिवजींनी आपल्या अंगावर भस्मच का धारण केलं, हळद का लावली नाही, शिवजी अंगावर व्याघ्रांबरच का घालतात, असे अनेक गोड गोड भाव या शिवकथेतून आपल्याला श्रवण करण्याकरता मिळतात। शिव या तत्वाला जाणून घेणं इतकं सोपं नाहीये। आज आम्ही बघतोय जिकडे तिकडे शिवपुराणाच्या कथा बरेचसे महाराज मंडळी करू लागले, आमचा विरोध नाहीये, पण शिव तत्व आपण स्वतःहून जोपर्यंत जाणून घेत नाही तोपर्यंत ते समाजासमोर तुम्हाला सांगता येणार नाहीये। त्याचा आपणही कुठेतरी तो भाव आचरणामध्ये जर आणत गेलो तर कदाचित तुमच्या बोलण्यातून या समाजाचं सुद्धा कुठेतरी परिवर्तन होऊ शकतं। हे प्रत्येक वक्त्याला हे समजलं पाहिजे। स्वार्थापोटी कथा करणं योग्य नाही, स्वार्थ प्रत्येकाला आहे, पण योग्य त्या पद्धतीने आपण कथेच्या संदर्भाने जुळून कथा सांगितली गेली पाहिजे। आपण बघितलं काल कथेमध्ये की शिवजींचा शृंगार हा अतिशय वेगळा आहे, जसे सगळे नवरदेवांचा असतो तसा नाहीये। बघा ना तुम्ही, विवाह असला की विवाहामध्ये सगळे नवरदेव आपल्या अंगाला काय लावतात, बोला बोला,
हळद लावतात. आता हळद का लावली जाते तुम्हाला माहिती आहे सर्वांना. पण शिवजी आपल्या अंगाला हळद लावत नाही, तर शिवजी आपल्या अंगाला काय लावतायत? भस्म लावतात. सगळे नवरदेव हळद लावतात, पण शिवजी भस्म का लावतात? कारण शिवजी आपल्याला या लीलेतून शिकवत आहे की अरे बाबा, ज्या अंगाला तू हळद लावून उठणं लावून इतका सजवतो आहेस ना, शेवटी या देहाची एक दिवस काय होणार आहे? राख होणार आहे. एक दिवस याची राखच होणार आहे. म्हणून शिवजी म्हणतात की या अंगाला सजवण्यापेक्षा आपण आपला मृत्यू ज्यावेळेस येणार आहे, तर त्या मृत्यू समयी आपल्या या शरीराची जी होणार आहे ना, ती राखच होणार आहे. त्याच्यामुळे शिवजी आपल्या अंगाला काय लावतायत? राख लावतायत बरं का, भस्म लावतायत. आपण या शरीराला किती सजवतो? एवढं सजवतो महाराज, एवढं सजवतो की हजारो रुपये दर महिन्याला आपण आपल्या चेहऱ्याची कांती उजवण्याकरता करत असतो. पुरुषांमध्ये हा प्रकार कमी आहे, पण माता माऊल्यांमध्ये हा प्रकार आहे. ब्युटी पार्लरला जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने काय करतात ते त्यांचं त्यांना माहिती आहे. शरीर सजवण्यापेक्षा, शरीराला बाहेरून सुंदर करण्यापेक्षा आपण आपल्या अंतर्मनाला स्वच्छ केलं पाहिजे. जर अंतर्मन स्वच्छ झालं तर तिथे देवादिदेव महादेव आल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून शरीर सुंदर करण्यापेक्षा आपण आपलं अंतर्मन स्वच्छ करणं जास्त गरजेचं आहे. शिवजी आपल्या अंगाला भस्म लावून संपूर्ण जगाला सांगताय की एक दिवस या शरीराची माती होणार आहे. तुम्ही म्हणून या शरीराला जास्त जपू नका. या शरीराकडे लक्ष देण्यापेक्षा परमार्थाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा, असा भाव या लीलेतून शिवजींनी सांगितला. तदनंतर बघा तुम्ही, सगळे नवरदेव ज्यावेळेस विवाह असतो तर सगळ्या नवरदेवांच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन असते. कशाची चैन असते? ऐकताय ना का झोपले? सगळे नवरदेव आपल्या गळ्यात काय घालतात? सोन्याची चैन. पण शिवजी आपल्या गळ्यामध्ये सोन्याची चैन घालत नाही, तर काय घालताय? साप. वासुकी नावाचा जो सर्प आहे, त्या वासुकी नावाच्या सर्पाला शिवजींनी आपल्या गळ्यामध्ये धारण केलेलं आहे. मग शिवजी आपल्या गळ्यामध्ये सापाला का धारण करतात? बघा सज्जन हो, साप हे काळाचं प्रतीक आहे. साप कशाचं प्रतीक आहे? काळाचं प्रतीक आहे. आणि सोनं हे कलीचं प्रतीक आहे. सोन्यात कोण राहतो? कली राहतो. भागवत ऐकलंय तुम्ही? ज्या 5 जागा राजा परीक्षितीने कलीला राहण्याकरता दिलेल्या आहे, त्याच्यामध्ये कलियुगाने 4 जागा दिल्यानंतर अजून एक चांगली जागा मागितली होती, तर ती जागा आहे सुवर्ण. आणि सुवर्णामध्ये कोण राहतो? मग सोन्यात कली राहतो. म्हणून उद्या काय करायचं? सगळ्यांनी आपल्या घरातलं सोनं जमा करायचं आणि व्यासपीठावर आणून ठेवून द्यायचं. जरी सोन्यामध्ये कली राहत असला, पण बघा भगवान परमात्म्याची एक विभूती ती म्हणजे सोनं आहे. भगवान परमात्म्याची विभूती म्हणून सुवर्ण सुद्धा आहे. पण मग तुम्ही म्हणाल महाराज, मग सोन्यामध्ये कली राहतो, तो कोणत्या सोन्यामध्ये कली राहतो यालाही महत्व आहे. जे सुवर्ण अनितीने कमवलं जातं, जे सुवर्ण हे अधर्माने कमवलं जातं, या सोन्यामध्ये कोण राहत असतो? कली राहत असतो. पण जे नीतीने कमवलेलं सोनं असतं, कष्ट करून घाम गाळून जे सोनं तुम्ही कमवलेलं असतं, विकत घेतलेलं असतं ना, तर त्या सोन्यामध्ये साक्षात भगवान परमात्माचा विराजमान असतात. हा भाव तुम्हाला शिवकथा सांगते. म्हणून शिवजी सांगतात की ज्या काळाला सगळे जण घाबरतात, सोनं हे काळाचं रूप आहे, साप हे काळाचं रूप आहे, सर्वजण ज्या काळाला घाबरतात, शिवजी म्हणतात त्याच काळाला मी माझ्या गळ्यामध्ये घालून फिरतो.
मला मरणाची भीती नाही. आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला जी भीती आहे, मरणाची भीती आहे की नाही सगळ्यांना? आहे की नाही? आता जर तुम्हाला भगवंत घ्यायला म्हणजे यमराज घ्यायला आले तर जाल की नाही? जावं लागेल. ज्याचं संपलं त्याला जावं लागणार आहे. तिथे काहीही चालत नाहीये. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. काहीही कामात येत नाही तिथं, सरळ डायरेक्ट जावं लागतं. शिवजी सांगतायत की मरण एक दिवस आपल्या जवळ येणार आहे ना, मग त्या मरणासाठी तुम्ही तयार राहा. म्हणून शिवजी म्हणतात की मी त्या काळालाच माझ्या गळ्यामध्ये घालून फिरतो. म्हणून आपल्या गळ्यामध्ये शिवजी सोन्याची चैन नाही तर सापाला धारण करतायत. त्यानंतर सगळे नवरदेव बघा, सगळे नवरदेव विवाह करता जातात तर कशावर बसतात? घोड्यावर बसतात. पण देवादिदेव महादेव हे असे नवरदेव हे जगातले सर्वात पहिले की ते घोड्यावर बसले नाही. कशावर बसले? नंदिकेश्वरावर बसले. अजून त्यातल्या त्यात विशेषत्व काय सांग ऐका की महादेव सगळे नवरदेवांची तोंड कुठे असतात? पुढे असतात. पण शिवजी महादेव आपल्या नंदिकेश्वरावर ज्यावेळेस बसले ना, तर शिवजी पुढे नाही बघत, तर शिवजींचं तोंड कुठे? मागे. ऐका आता, सगळे नवरदेव हे घोड्यावर बसतात पण शिवजी मात्र वृषभावर बसतायत, नंदीवर बसतायत. याचा मागचं कारण सांगतो तुम्हाला. घोडा हे कामाचं प्रतीक. घोडा कशाचं प्रतीक आहे? घोडा हे कामाचं प्रतीक आहे आणि नंदी हे धर्माचं प्रतीक आहे. कशाचं? धर्माचं. प्रत्येक नवरदेव ज्यावेळेस विवाह करता घोड्यावर बसतो तर तो कामासक्त झालेला असतो, म्हणून तो घोड्यावर बसत असतो. पण देवादिदेव महादेव सांगतात की मी काम भावनेने या पार्वती सोबत विवाह करत नाहीये, तर त्या तारकासुराचा वध व्हावा, धर्माचं रक्षण व्हावं, याकरता त्या धर्मरूपी नंदीवर बसून मी त्या पार्वतीला घेण्याकरता जातोय. हा शिवकथेचा खरा भाग आहे. हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. शिवजी जीवन जगावं कसं ही भूमिका आपल्या समोर प्रकट करता या माध्यमातून. आणि तदनंतर बघितलं तुम्ही काल की इतकं सुंदर वऱ्हाड होतं शिवजींचं. किती सुंदर होतं. सगळे इंद्र, ब्रह्मदेव, त्यानंतर नारदजी, स्वतः विष्णू भगवान परमात्मा, एवढे सुंदर देवता. पण या सुंदर देवतांच्या मागे शिवजीच्या पुढे कोण नाचत होत? कुठे पुढे कोण नाचत होत? शिवजींच्या भूत नाचत होते. बघा, शिवजींच्या विवाहामध्ये भूत नाचली होती. तेव्हापासूनची परंपरा आहे, लग्न कोणाचंही असो नाचणारे कोण असतात? बापरे, समजलं वाटतं तुम्हाला? वा, हुशार आहेत बस सावळनगरीचे लोक. टेन्शन नाही. याही पुढे जाऊन सांगू का, शिवजींच्या लग्नात फक्त भूतच नाचले होते बरं का गुरुजी. शिवजींच्या लग्नात फक्त भूतच नाचले होते, पण आपल्या लग्नात तुम्ही बोला बा, मी काही बोलत नाही. अजून 2 दिवस थांबायचं आहे तुमच्या कॉलनीमध्ये. नाचू नये म्हणजे मी नाचायचा विरोध करताय अशातला भाग नाही, पण कुठे नाचावं याला महत्व आहे. जर तुम्ही एखाद्या मरक्या नवरदेवाच्या समोर जर नाचत असाल, तिथे नाचताना जर तुम्हाला लाज वाटत नसेल आणि धर्ममंडपामध्ये येऊन जर नाचायची लाज वाटत असेल, तर मग याच्यापेक्षा मोठं दुर्भाग्य काय असलं पाहिजे? अहो, त्या मरक्या नवरदेवाच्या समोर नाचण्यापेक्षा जर भगवान परमात्म्याच्या समोर जर नाचलात ना, तर संसारामध्ये नाचायची गरजच पडणार नाही. संसारात नाचायचं नसेल तर तुम्ही या मंडपात येऊन नाचलं पाहिजे. हे आम्ही नाही सांगत, जगाच्या पाठीवर असे अनेक उदाहरण आहे
की त्याच्या माध्यमातून संत मीराबाई असतील, जनाबाई असतील, यांनी स्वतःच अस्तित्व विसरून जगाचा विचार न करता भगवान परमात्म्यासाठी आपल्या पायामध्ये चाळ बांधावी, हातामध्ये करताल घ्यावी, विणा घ्यावी आणि विणा घेऊन त्या जगासमोर त्या भगवान परमात्म्यात जगाचा विसर पाडून भगवान परमात्म्यासाठी आपलं शरीर झिजवावं आणि नाचावं. काय लिहिलंय महाराज. आणि परिणाम बघा, त्या मीराबाईंना इतका त्रास दिला, पण त्या त्रासातून सुद्धा मीराबाई त्या सुरक्षित निघाल्या. हा परिणाम कसला आहे? त्या भगवान परमात्म्यावर असलेल्या प्रेमाचा प्रभाव आहे. म्हणून नाचलं पाहिजे, योग्य ठिकाणी नाचा, त्याला विरोध नाही. पण अयोग्य ठिकाणी जर तुम्ही नाचत असाल तर आपण कुठेतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ही आपली संस्कृती काय शिकवते, त्या संस्कृतीनुसार आपण चालायला पाहिजे. सुंदर अशा पद्धतीने शिवजी त्या ठिकाणी सजून आलेले आहेत. पण शिवजींचं ते रूप पाहिलं, मैनावतीने ते रूप पाहिलं आणि शिवजींना पाहिल्याबरोबर मैनावती डायरेक्ट बेशुद्धच पडली होती शिवजींचं ते रूप पाहिल्यानंतर. शेवटी नारदजी त्या ठिकाणी जातात आणि नारदजींनी त्या मैनावतीला समजावून सांगितलं तिला की हे मैनावती, या पार्वतीचा विवाह या शिवांसोबतच होणार आहे. पण त्यावेळेस मैनावती म्हणू लागली की हे नारदजी, अशा पुरुषासोबत मी माझ्या मुलीचा विवाह होऊ देणार नाही. शिवजी जर याच स्वरूपामध्ये राहिले तर मी शिवजींच्या सोबत पार्वतीचा विवाह होऊ देणार नाही. ती तिच्या भूमिकेवर अडून बसली. त्यावेळेस नारदजींना लीला करावी लागली. नारदजी महादेवाजवळ जातात आणि महादेवांना नारदजींनी प्रार्थना केली की प्रभू, तुम्ही काही करा, ही मैनावती आता पार्वती सोबत तुमचा विवाह लावण्यासाठी तयार नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर हे जे तुमचं स्वरूप आहे या स्वरूपाचा तुम्ही त्याग करावा आणि तुम्ही सुंदर जसे नवरदेव असतात विवाहामध्ये तशा पद्धतीचं तुम्ही रूप धारण करावं. असा भाव हा स्वतः नारदजींनी शिवांना सांगितला. शिवजी म्हणतात, नारदजी ठीक आहे, तुम्ही म्हणतात ना मैनावतीसाठी मी माझ्या या स्वरूपाचा त्याग करून सुंदर नवरदेवाच्या वेशामध्ये येण्याकरता तयार आहे. आणि शिवजींनी आपलं जे स्वरूप होतं ते स्वरूप बदलवलं आणि त्या स्वरूपातून सुंदर अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने नवरदेव असतात त्याच पद्धतीने शिवजींचा शृंगार झालेला आहे. आणि इतकं सुंदर स्वरूप त्या ठिकाणी शिवजींचं दिसायला लागलं. गोड वर्णन केलं जातं. कैलास राना शिवचंद्र मौली फणींद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी रविंदु दावानल पूर्ण भाई स्वतेज नेत्री तिमिरोंद्र दाळी ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी. सुंदर अशा पद्धतीने देवादिदेव महादेव यांचं ते स्वरूप सजवलं आहे.